पिंपळगाव खडकी तालुका आंबेगाव येथील घोड नदीच्या पात्रामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे। आता आपण जो पिंपळगावचा पूल आहे त्यावर ह्या पाण्याचं दृश्य घेतोय। तर डिंबे धरण हुतात्मा बाबूगणू जलाशयातून साधारण सकाळी आज रविवारी सकाळी 9 वाजता 4800 क्युसेक्सनी पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला। त्यामुळे घोड नदीला बऱ्यापैकी पूर आलेला आहे। साधारण आठवड्यापूर्वी याच घोड नदीला डिंबे धरण हुतात्मा बाबूगणू जलाशय न भरता गोहे पात्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे नदी दुथडी भरून वाहत होती। त्यावेळी जवळजवळ 20 ते 22 हजार क्युसेक्सनी पाणी सोडण्यात येत होतं। त्यानंतर पावसाचा वेग मंदावला आणि गेल्या 2 दिवसापासून पुन्हा पावसाने जोर धरला। तर डिंबे धरण साधारण रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 90% भरले, परंतु पाण्याची आवक धरण साठ्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून जलसंपदा विभागाने रविवारी सकाळी 9 वाजता 4800 क्युसेक्सने पाणी सोडले। साधारण शनिवारी रात्री 9:30ला 2200 क्युसेक्स होतं, परंतु जलाशयाच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने आवपे खोऱ्यातून माळीण खोऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक धरणात होते। त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून धरण क्षेत्रातून म्हणजे जे डिंबे धरण आहे तेथून 4800 क्युसेक्सनी पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे घोड नदीला बऱ्यापैकी पूर आला आहे। त्यामुळे नागरिकांनी सुद्धा सुरक्षितता बाळगावी, मच्छीमारांनी किंवा इतर शेतकऱ्यांनी नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे। याबाबत धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसावर जलसंपदा विभागाचे लक्ष असून केव्हाही पाण्याची आवक वाढल्यामुळे केव्हाही पाणी धरणातून नदीपात्रात अधिक सोडले जाईल। त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे।